मिळेल. एका साईडला टप्पालवाडी संघ, त्याच्या समोर केलेल गावदेवी रानसई देवा भांगरच्या नावाने संघ सातत्याने ओळखला जातो. मंचावरती खूप सारे मांडवर आपल्याला पाहायला मिळतात. आज खरं तर प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक माय बाप, मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आज ही स्पर्धा बघण्यासाठी या ठिकाणी आलं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल इथे गेम ऑन प्ले. पहिलाच बॉल फुल टॉस होता. फुल टॉसला मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज जाऊन स्ट्राईक येण्यावर पण पाहतोय. हारी हे नाव खरं तर खूप मोठे आहे. जवळपास विचार केला 2020-2021 मध्ये या खेळाडूंना आपल्या नावाचा डंका पेटवला होता खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. मात्र आज खरं तर या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर द्या. पंचाच्या डावीकडे इथे मोठा फटका बॅटच्या मधोमध चेंडूला पाठवलाय. वाईड इज लॉंग सीमा पार, आउट ऑफ द पार. दॅट इज अ यू सिक्सर. थँक्यू सो मच. इथे षटकाराने स्वागत केलं जाते गोलंदाज आकाशचं. ऑन स्ट्राईक येण्यावरती आपण पाहतोय सिक्सर किंग टप्पालवाडी संघाचा वन मॅन आर्मी आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतं. हारी ऑन स्ट्राईक येण्यावरती आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव फेकला होता आणि त्यानंतर त्या चेंडूवरती आक्रमण केलं जाते. फलंदाजी त्यांची ताकद या आज खरं तर दाखवून देत असताना नाणेफेकी जिंकली होती टप्पालवाडी संघानं. फलंदाजी हे त्यांचे धाडसी निर्णय घेतला होता आणि त्यानंतर इथे शॉर्ट पीस होता. शॉर्ट पीस इथे पुल केलं जाते. पुल इन सक्सेसफुल. षटका ठोकल्यानंतर इथे फलंदाजच्या बॅट बंद. वन बाउंस सीमा पार मिळतील 4 धावा. त्यानंतर आमच्या मांडीवर आपल्याला निश्चित पाहायला मिळतील अशोक कुमार शेट्टी वासी याच्याकडनं आमच्या मंडळाला तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून दुसरं अडसष्ट चौघात इथे फटका भरपूर चांगला. लॉंग ऑन रिझन टार्गेट आउट ऑफ द पार. हरीच्या बॅट मधून आणखीन एक मॅक्झिमम हिट 6 धावेसाठी षटकार. इंडिया चमके चुंबी खनके लंग मारे लश्कर हम हो गए तुम्हारे. इंडिया चमके चुंबी खनके लंग मारे लश्कर हम हो गए तुम्हारे. साधा बिना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकेवरती. आपण नजर फिरवली तर संघ जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती. लाजबाब बॅटिंग हरीच्या माध्यमातून. इथे मात्र शॉर्ट पीस होता हलक्यात कट करायचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा वेगाने कन्वर्ट केली. एका धाबेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकेवरती 17 आकड्यावरती. लाजबाब बॅटिंगचा एफर्ट दाखवून देत असताना आज टप्पालवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते. कर्जत विभागातील हा संघ आज खरं स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅच मैदानावरती ऑन आपल्याला पाहायला मिळते. आकाशचा चेंडू मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिला धक्का बॅटिंग करणारा टप्पालवाडी संघाला परतावं लागेल. फलंदाज होईल बाद. हरिचंद्र बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजा. संदीप वाघ कुठे असेल तर आपण स्टेजवरती संपर्क साधा. तर ज्या गाड्या बघा रोडवरती ज्या गाड्या पार्क केल्यात तर त्यांना आम्ही विनंती करू, प्रेमाची विनंती करू की आपण ज्या रोडवरती गाड्या पार्क केल्या त्या पार्किंगची सुविधा आमच्या आयोजकांनी केल्या. मात्र त्या पार्किंग मध्ये आपल्या गाड्या नेऊन पार्कसाठी लावायचे. जर आमचे आयोजक तिथपर्यंत पोहोचले तर मात्र तुम्हाला अपमान सहन करावा लागेल. ज्या कोणाच्या गाड्या असतील ना त्या गाड्या मात्र रोडवरून बाजूला काढा मित्रांनो. आम्ही आमच्या आयोजकांच्या माध्यमातून जी तुम्हाला पार्किंगसाठी सुविधा केल्या त्या ठिकाणी तुमच्या गाड्या पार्किंगला लावा. मॅच मैदानावरती रंगली जाते टप्पालवाडी, त्याच्या समोर गावदेवी रानसई संघ आज खरं तर आपल्याला पाहायला मिळते. एकमेकांसमोर लढत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकीवरती 17 आकड्यावरती. 4 षटकांचा सामना. 4 षटकांमध्ये 20 मिनिटांचा अवधी असणार आहे बघा. दोन्ही संघाचे संघनायक त्याच्यावरती लक्ष असू द्या. टाइम मात्र अलर्ट केला जातोय. आमच्या मंचावरती निश्चित आपल्याला पाहायला मिळेल 4 षटक मात्र 20 मिनिटांमध्ये फेकून झाली पाहिजे, अन्यथा मात्र आपल्याला
आयोजकाच्या माध्यमातून पॅनल्टी. इथे मोठा फटका इथे दाखवून देत असताना लॉंग ऑनच्या डोक्यावरनं फेकून दिला जातोय आउट ऑफ द पार. टिकीट षटकार. तूने वो रंगीले कैसा जादू किया 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 बोले मत वाला किया तूने वो रंगीले कैसा जादू किया 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 बोले मत वाला किया. थँक्यू डीजा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावपलकेवरती 23 धाबा. लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स. गोलंदाजची मार्क मध्ये आपल्याला पाहायला मिळतो विजय. विजयवरती आक्रमण केलं जाते. फुटबॉलचा वापर चेंडूला पाठवलंय बंद सीमा पार. लाजवाब बॅटिंग हरीच्या बॅट मधला हा लगातार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. हरी ऑन फायर. थँक्यू डीजा. डीजे नितीनच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळत्या. लाजवाब कामगिरी त्यांची देखील आजच्या रात्रीमध्ये राहिली आहे. आणि आज खरं तर प्रेक्षक वर्ग आपण पाहायला गेलो योगेश वाघ सरांचा आवाज ऐकण्यासाठी एवढी तुडुंब करते आपल्याला पाहायला मिळत्या. पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षक मायबापांचा माझे एंटरप्राइज चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. गावदेवी क्रिकेट संघ रानसे त्याच्या समोर केलं असताना टप्पलवाडी संघ मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट रिझनच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या सहाय्याने एकदा कन्व्हाइट केली जाते आणि एखादा वेळ टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावपलकेवरती. पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पलवाडी संघ जाऊन पोहोचलाय 28 धावेवरती. फलंदाज बाद झालाय 1. हरिचंद्र मात्र माघारी आलाय. त्यानंतर आपण पाहतो एका साईडला हरी, एका साईडला चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याला साथ देतोय फलंदाज विवेक. मैदानावरती ऑन स्ट्राईक. विवेकला इथून आक्रमण करावं लागेल. गोलंदाज विजय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मोठा फटका कमालीचा स्ट्रोक. आता क्रिकेटचं सौंदर्य. चेंडू थांबणार नाही. चेंडू गोलीच्या वेगाने निघून जाईल सीमा पार. फलंदाज विवेकच्या बॅट मधला हा विवेक ब्रँड चौकार. तूने चंदा तूने तारा कोई जीता कोई हारा हाय बड़ा मजा आए हाय संगी दीवा झूमी नाचे गाए चलो बादशाही रात तूने चंदा. धन्यवाद डीजा. 4 धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावपलकेवरती 32 या आकड्यावरती. कमालीची फटकेबाजी आजच्या रात्रीमध्ये आपण पाहायला मिळते. मागील मॅच आपण पाहिली होती. माथेरान बनाम वारदोली सामना झाला होता. तो सामना जिंकला वारदोली संघानं आणि त्यानंतर मॅच मध्ये रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. टप्पलवाडी त्याच्या विरोधात केलं असताना हा गावदेवी रामसाई संघ कुठेतरी गोलंदाजावरती आक्रमण केलं जातंय. इथे मात्र डॉट चेंडू फेकला जातोय. गोलंदाजाचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय विजय. इथे निर्धाव चेंडू फेकला जातोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर जवळपास विचार केला. एक चौकार ठोकला. त्यानंतर एक सिंगल आली होती. त्यानंतर चौकार आणि इथे मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. यावेळचा चेंडू बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. डीप एक्स्ट्रा कव्हरला एकदा वेगाने कन्व्हर्ट केली आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचेल धावपलकेवरती 33 धावेवरती. पंचांचा इशारा एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 2 इथे संपला जातोय आणि बॅटिंग करणारा टप्पलवाडी टीमची धावसंख्या धावपलकेवरती 33. लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू डीजा. हे सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं डीजे नितीनच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गवर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या गोलंदाजाचा विचार केला अनेक मैदानावरती या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आणि आज खरं तरी या स्पर्धेमध्ये केलं असताना कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल याच्यावरती लागलेल्या प्रेक्षक मायबापांच्या नजरा. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल विवेकसाठी क्रॉसचा अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र पंचांचं बोट अवकाशाकडे एस. फलंदाज होईल बाद. LPW ची शिकार परतावा लागेल फलंदाज विवेक या फलंदाजाला. सारी खुशियां शिकार हो गया ये क्या सितम हुआ ये क्या जुल्म हुआ ये क्या गजब हुआ ये कैसे कब हुआ न जानू मैं न जाने वो
सीन दिलरुबा मिले तो दिल निसार हो गया. थँक्यू सो मच. यानंतरची मॅच असणार आहे बघा, आंबेवाडी त्यांच्या समोर केलेलं डिंगडॉंग क्रिकेट संघ धुधाणी. आमच्या दत्त बसमा दादांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आज धुधाणी संघाचा विचार केला. आम्ही दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करू, आपण स्टेजवरती या. इथे नाणेफेकी केली जाईल. पहिल्या हाफमध्ये इथे नाणेफेकी केली जाईल. मंचावरती नौका फलंदाज मैदानावरती रवाना होत असताना फलंदाजी मार्कवरती अजय हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मात्र गोलंदाज फार चांगली गोलंदाजी करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावरती गवर हा गोलंदाजी मार्कवरती दाखल केलाय आणि संघाच्या संघनायकाचा मात्र विश्वास झोपत असताना इथे मात्र शॉर्ट पिच होता. हलक्या हातानं इथे चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. गली पॉइंट मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. आल्या आल्या मात्र गोलंदाजाचं स्वागत केलं जात आहे चौकारानं. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आए रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. थँक्यू डीजे. 4 धावेनं टीमची धावसंख्या धावफलकेवरती 37 धावा लागल्या जात आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा टपालवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या समोर केलं असताना हा गावदेवी रानसई संघ. आज खरं तर या संघाला चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल, कारण टप्पालवाडी संघाची बॅटिंग लाईन ही फार चांगली आहे आणि ती मात्र मैदानाच्या दाखवून देत असताना एका साईडला हारीला पाहतोय, त्याला साथ देणारा फलंदाज अजय त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब जेल टिपला जातोय. आणखीन एक धक्का बॅटिंग करणारा टप्पालवाडी टीमला परतावा लागेल. अजय बॅक टू द डगआउट. मुझको राणा जी माफ करना. थँक्यू डीजा. टीमची धावसंख्या धावफलकेवरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली 37 या आकड्यावरती आणि त्यामध्ये फलंदाज बाद झाले 3. मात्र हारीवरती संपूर्ण आशा निर्भयत. पहिल्या षटकावरती ज्यानं आक्रमण केला गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडला होता, मात्र तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती. गवरचा हा बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, चेंडू ठप्पा पडल्यानंतर थोडंसं स्पिन आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर फलंदाजांना पूर्णपणे चेंडू पाहिला, हलक्या हाताने कट केलं, एकदा वेगाने कन्वर्ट केली आणि एका धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकेवरती 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती. नौका फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सचिन. आपण पाहतोय षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय गवर या गोलंदाजाला मात्र ऑन स्ट्राईक एंडवरती सिक्सर किंग रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, दांडी गुल, फलंदाज होईल बाद. बिग फिश इन द नेट. हारी बॅक टू द डगआउट. क्लीन बॉल त्रिफलाचित. पुढचा दरवाजा उघडा ठेवला, पाठीमागून चोरी झाली. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजा. इथे सर्वात महत्वाचा फलंदाज बाद झाला, ज्याच्यावरती संपूर्ण आशा निर्भयत होत्या टप्पालवाडी टीमचा. तो फलंदाज त्याच्या बॅटमध्ये तब्बल विचार केला 9 चेंडू 28 धाबीची लाजवाब पारी त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि तो फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला येत असताना गोलंदाज गवरचं कौतुक करावं लागेल. कारण विचार केला या षटकामध्ये एक चौकार खाल्लाय जरूर आणि त्यानंतर आपण पाहायला गेलो आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या. इथे मात्र ऑन स्ट्राईक एंडवरती जितेश पारदी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जितेशला इथून आक्रमण करावं लागेल. तिसऱ्या षटकावरती गवरचा हा बॉल हलक्या हाताने खेळून करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव कन्वर्ट केली जाते. चेंडू खाली फाइंड मधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळालं, त्यानंतर एक धाव वेगाने कन्वर्ट केली आणि पंचांचा इशारा एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 3 इथे संपला जातोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करणारा टप्पालवाडी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकेवरती 39 या आकड्यावरती. थँक्यू डीजा. ज्या कोणाच्या गाड्या रस्त्यावरती पार्क असतील बघा, आपण लगेच जाऊन त्या गाड्या मात्र पार्किंगसाठी आपली सुविधा केली आहे. त्या पार्किंग मध्ये आपल्या गाड्या लावून घ्या. मेन रस्त्यावरती ज्या कोणाच्या गाड्या पार्क केलेल्या असतील बघा मित्रांनो,
त्या गाड्या मात्र आपण साईडला घ्या. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची मात्र दक्षता घ्या. ही प्रेमाची विनंती आपल्याला आम्ही सांगतोय. जर आमचे आयोजक मात्र तिथपर्यंत पोहोचले तर तुम्हाला मात्र अपमान सहन करावा लागेल. याच्याकडे मात्र त्यांचं लक्ष असू द्या. मॅच मैदानावरती ऑन आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक एंड वरती जितेश. टीमची धावसंख्या धावफलकेवरती आपण पाहू शकाल 39 धावा. पहिल्या हाफ मध्ये बॅटिंग करत असताना टप्पालवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश ऑन स्ट्राईक. जितेशला इथून आक्रमण करावं लागेल. शेवटचं षटक, चौथं षटक. जनार्दन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या बेली आपण पाहतोय वेगावरती स्पार फुल टॉस होता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. इथे निर्धाव चेंडू फेकला जातोय आणि त्यानंतर आपण पाहतोय एक लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात एक धाव वेगाने कन्वर्ट केली जाते. फुल टॉस वरती आक्रमण करायचं होतं मात्र बॅट्समन चेंडूचा संपर्क होत नाहीये. इथे निर्धाव चेंडू फेकल्यानंतर लेग बायच्या स्वरूपात एक धाव वेगाने कन्वर्ट केली. ऑन स्ट्राईक फलंदाज सचिन. सचिन ऑन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय गोलंदाज जनार्दन. गोलंदाजचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने कट केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. इथे मात्र मैदानावरती काय घडलं जाते तर पंच इथे धाव नसणाऱ्या आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. इथे कोणत्याही प्रकारे धाव नसणाऱ्या एक धाव असणाऱ्या मात्र दुसरी धाव नसणाऱ्या रिक्स उठवली होती फलंदाज जितेशने आणि सचिननं. दोन्ही फलंदाजांना मात्र निश्चित आम्ही सांगू अशा प्रकारे धाव दिली जाणार नाहीये. आयोजकाच्या माध्यमातून हा निर्णय आपल्याला पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. मात्र बिटवीन द रनिंग विकेट एक धाव वेगाने कन्वर्ट केली आणि एका धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकेवरती 41. 41 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. जितेश ऑन स्ट्राईक. जितेशला आक्रमण करावं लागेल. श्लोक वरचं षटक हाणामारी करावी लागेल. या षटकावरती प्रत्याहल्ले पाठवावे लागतील. प्रत्याहल्ले चढवावे लागतील. हे तर आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. मात्र जितेश कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल याच्यावरती लागलेल्या प्रेक्षक मायबापांच्या नजरा. जनार्दनचा पुढलाच बॉल. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीची माग केली जाते. मात्र सचिन इथे नाकार केला जातोय आणि तोपर्यंत 21 धावेवरती इथे समाधान मानला जातोय आणि एखादा विनर टीमची धावसंख्या धावफलकीवरती जाऊन पोहोचेल 42 आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा टपालवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतो. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी हाताळत असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाल्या. 3 धावा खर्च केल्या. एकही मोठा फटका इथे दाखवू देत नाहीये. इथे मिड विकेट रिझन टार्गेट केलं जाते. कार्पेटच्या साह्यानं चेंडू क्षेत्ररक्षक लाछवा पॅपेट दाखवू देत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने कन्वर्ट केल्या. 2 धावेने संघ जाऊन पोहोचेल 44 आकड्यावरती. 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता टप्पालवाडी संघानं. एक धाडसी निर्णय स्वीकारला होता आणि त्यानंतर चांगली फलंदाजी करत असताना हा टप्पालवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन ऑन स्ट्राईक. सचिनसाठी फुल टॉस होता. पॉइंटच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. झेल टिपला जातोय. आणखीन एक धक्का. बॅटिंग करणारा टप्पालवाडी टीमला फलंदाज होईल बाद. सचिन बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच डीजे. आंबेवाडी संघाचा संघनायक आणि डिंगडॉंग क्रिकेट संघ धोदाणी संघाचा संघनायक आपल्याला मी पुकार करू. आपण या टॉससाठी संपर्क साधायचा. आंबेवाडी संघाचा संघनायक जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करा कॉम्बॉक्स मध्ये. डिंगडॉंग धोदाणी संघाचा संघनायक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आपण लगेच रिपोर्टिंग करा कॉम्बॉक्स मध्ये. मॅच तितकीच महत्वाची रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. बिग फाईट मॅच मैदानावरती आपण पाहू शकाल. टप्पालवाडी त्याच्या आगेस केलं असताना गावदेवीरांचा या संघ इथे फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफ रिझन टार्गेट केलं जाते. कार्पेटच्या साह्यानं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्याची माग रिस्की धाव एस. पंचांचा बोट अवकाशाकडे फलंदाज होईल बाद आणि एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. अशा रीतीने पहिलं सत्र इथे संपला जातोय. बॅटिंग करणारा टप्पालवाडी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 45 धावा. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी रानसाई टीमला बनवायच्या 46 धावा आणि यानंतर मायक्रोफोन वरती आम्ही आमंत्रित करतो आपल्या सर्वांचा लाडका एक सुमधुर आवाज योगेश सरबाग. यस डीजे नितीन. मी आलो तसे डीजे नितीन देखील आले. या तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं.
आणि खऱ्या अर्थानं सर्व मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं मी समालोचक योगेश वाघ सहर्ष स्वागत करतोय. आणि अगदी माझं समालोचन म्हटलं तर प्रत्येक खेळाडूला माहीत असेल, फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट. कुठल्याही खेळाडूचं मन दुखवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही आहे. त्यामुळे नक्की सर्व खेळाडूंना देखील माझी विनंती असेल मित्रांनो, जेव्हा तुमची साथ मला मिळेल ना तेव्हा मात्र रंगत अगदी समालोचनामध्ये अजून मिळेल. आणि खऱ्या अर्थाने आम्ही अनुभवतोय माझी सर्व्हिसमॅन एंटरप्राइजेस चषक 2023 वाघाची वाडी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. चला जाऊया. पहिला सत्र इथे समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये टीम टपालवाडी क्रिकेट संघानं धाबा बनवल्या धावफलकावरती 45 आणि आता विजयासाठी बनवायच्या ते म्हणजे 46 धाबा टीम रानसाई क्रिकेट संघाला. आज खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्ग देखील अतिशय आणि अधिक प्रमाणात उपस्थित आहे. कारण की सलामीची जोडी दोन्ही संघाच्या स्टेपण्या आहेत का स्टेपण्या? चला रेडी, हवा मारून आहात का? यस. सलामीची जोडी डांगरट डिंगरट. हा खेळायच्या आधी बॉलाव म्हटा लक्ष. हा दाब लुला कर पार पांगळा कर ते बॉल आले नको झाली जरा. आज शिराय खोडी घेतला त्यांना कुशीत कुस करीत तो दे का. सलामीची जोडी डांगरट डिंगरट टापरट टिपरत मैदानाच्या आतमध्ये दाखल. 2 ऑफिशियल पंच देखील आमचे रेडी आहेत. आणि खऱ्या अर्थाने वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाच्या चरणी आपण सगळे वाहूया. आजची रात्र देखील गुण्या गोविंदानं जावं. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सुरुवात तर करू, पण काय नाही आपण सुरुवात करतो असतो आरती ना, आरती घ्या लागल पंचांची. मेन हम पर स्क्वेअर हम पर काम हाय जबरी, निर्णय नाही चुकणार ही तुमची जबाबदारी. जय क्रिकेट जय क्रिकेट येऊ ना बॅट्समन मारील षटकार आणि मारील चौकार. बॉलरला आता तो विचार पडल. जय क्रिकेट जय क्रिकेट. बस झाली अर्धी अर्धी पाठी करू आपण. स्ट्राईक एंड वरती फलंदाज देबा तर नॉन स्ट्राईक एंड वरती गवर. नाव डेंजर आहे बॉलर. यावेळेस हो बेकार पार खवा वर करून करून धोद्या व्हायला लागला. हान ग सगळे पहिली बारी लागला तर लय भारी सीमा पार चौका ठोकडीच आहे. थँक्यू डीजे. पहिलं षटक आणि पहिली वर सांगली तर आपले भाषेत सांगायचं झाले याकूच कोपचा कोपची दुमडा दुमडेची वर आणि टिमका टिमकेची बॅटिंग. काय सांगायचं आहे. सुरुवात तकडे ना बरोबर केली. हा चोळा हात चोळा. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना हरिचंद्र. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा देवा. बरोबर आहे. याला सांगतात देखताय जिलब्यावर मागताय भज्या मजा आंधळी शॉट. घेतली तलवार फिरवाय द्या. अगदी जरूर थोडीशी जागा बनवली होती. आठबा बॅट न पटका सजवायचा होता, शक्य झालं नाही. हरिचंद्रन मात्र इथे कमबॅक केलं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हरिचंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती. यो भांडी कशा शॉट. यो मेड इन चायना वाटत घडी. हा का बॅटरी कंचे खोपड्याला ठेले काय कळ ना. सीमापार चौकार ठोक 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 डीजे. थँक्यू डीजे. डीजे नितीन सातत्यानं जेव्हा जेव्हा डीजे नितीन मॅच मध्ये असतो ना आणि तेव्हा तेव्हा आमच्या आवाजाची अतिशय काळजी घेतली जाते. चांगल्या दर्जाची क्वालिटी आणि क्लिअरिटी पाहतोय. ओहो बेकार. बस खुरप्या मारला पण काय सांगायचं. खुरपी जेली निघून दांडा राहिला हातात. फलंदाज बाद. तुझे डोल्याला शोभते चष्मा. सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. दिसते नटीवाणी सिनेमावाली मधुबाला मधुरी करिश्मा. दिसते नटीवाणी. आता फिल्डर सांगत होता देखा आम्हा कशी कॅच घेतली. काय सांगायचं त्या नांदे टोपला मांडून ठेवला लागो भागो. मग आपण काय सांगू बोतरा मांडून ठेवून दे पूर येईल ते मासं भेटतील अशी तर राजाना गेली. हात मोहर पसरी ज्याला पण कार्यक्रम फिट झाला. उपाशी पोटी बॅट म्हणतो दे का. आता सांगतो नको नको. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विजय.
इंडिया नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज दाखल होतो. मित्रांनो तुमचा टाइम काउंट केला जातो याची दक्षता घ्या. फलंदाज आपल्याला देखील 30 सेकंदाचा टायमिंग आहे. आपल्याला बरोबर 30 सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला खेळपट्टीवर दाखल व्हायचं आहे. विजय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती हरिश्चंद्र आताकडे असला त्याला चांगला नको तेरा झाली या ना. योग मारला ह्याला गाडचे, योग मारला त्याला गाडचे. आता मात्र गड्याला बरोबर फुस केला. नो हालिंग नो डुलिंग, जागेत पॉम करिंग. चला वेळ वाचवा, नक्कीच वेळ वाचवा मित्रांनो. सातत्यानं वेळ जर म्हटली तर आयटम आपल्यासाठी थांबते, पण काय ना वेळ थांबतो का? शक्य नाही. कारण त्याची म्हण आहे एक, हो आयटमला जीएसटी लागली तर परवडते, पण मॅचीत जर पेनल्टी लागली तर नाक सऱ्या रट्ट्याला बंद होती. या एक रन कदा तरी फास फूस करून काढायला लागतो. अजून तुम्ही लावा, आरामात लावा. 20 मिनिटाचा अवधी आहे याची देखील नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा हरिचंद्र तर स्ट्राईक एंडवरती विजय नवीन फलंदाज डावकुरा त्याचा फलंदाज. यावेळेस पाहावं लागेल काय नाही टपालवाडीवाले मोकार फुसकी बार मारा घेतलाय. मोठे घरचा पोकळ वासाने वारा शिरा बसा बसा खोटी अपील. एकंदरीत जर पाहिलं तर यावेळेस नक्कीच अपील केली होती पंचाने, ती अपील मात्र फेटाळून लावली. पुन्हा एकदा गोलंदाज हरिचंद्र तयार होताना पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. क्षेत्रक्षक पुन्हा एकदा धावतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, फिल्डरची कवडी तर पड देखली का तुम्ही तिकडे? पार फुफोटा पार डोक्याच्या वर गेला आरडत रेखत. तो परत काय सांगायचं, या मजा मारली आईजीचे जीवा हो बायजीची मजा. 2 धाबा आल्या आणि 2 धाब्याच्या मदतीने धावपलक पुढे जात असताना पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धाबा एक गडी गमावलाय, तो म्हणजे टीम रानसाई क्रिकेट संघानं. ऐकूया आमच्या डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. पेंडारवाडीचा योगेश वागालय दादा चर्चेत आला. पेंडारवाडीचा योगेश वागालय दादा चर्चेत आला. सुफला शॉटवाला योगेश वाघ फेमस कॉमेडी वाला. सुफला शॉटवाला योगेश वाघ फेमस कॉमेडी वाला. डीजे डीजे नितीनचं हे खास वैशिष्ट्य आहे. माणूस कोण आहे आणि त्याचं संगीत कधी द्यायला लागला नाहीये. म्हणजे काय सांगायचं आहे, डीजे मधून सांगला तर मेन काळीज इकडे डीजे नितीन ग. बेकार काम. नवीन बॉलर शोरूम पीस टशीत कोरा करीत बॉलर सौरव. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतो ते म्हणजे गवर. बेकार. ओहो योय गडिया आहे ना तसाच, न खाता न पिता डायरेक्ट दिला रट्टा ठेवून आर पार खोशा षटकार. बाबा 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 काय 6 बेकार. गड्या नको ना, आज ओरिजिनल आहे. जेरॉक्स नको ना कडू. काय सांगायचं आहे, जेरॉक्स कडला का मग टेबला खालून पैसे द्याले. यावेळी 60व्या बॅटनं हंपर सांभाळ. काय नाही, हे बॅटमनच्या कमरेला हेरा तुम्ही. कुछ तो गडबड लगती है बाबू. काय सांगायचं आहे, तायती बी ती काय जर लफडा लोचा आहे. सीमा पार हा देखील चेंडू चौकार. आजकालचे पोरांचं कोंबडं केस, कोंबडं केस र. आजकालचे पोरांचं कोंबडं केस. कोंबडं परवडलं पण पुपू नाही परवडलं. पुपू असं दोन्ही स्टाईल आहेत. पोराची स्टाईल चांगली म्हणजे कोंबडं आणि पोरीची स्टाईल चांगली म्हणजे पुपू. नको झालाय जरा आता. कोंबडे बेकार झालं. कोंबडे गेलं पार आता टवकुलाच राहिल्या. वेगळ्या स्टाईल निघाल्या पार. काय ते एक धड पार खरपून नेलेली. काय सांगायचं आहे. चला जाऊया पुण्याशी एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज तयार. यावेळी देखील चांगला फटका. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्रक्षक आले बॉलवरती. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न. हा देखा याची तरा कशी अलीकडे आता जोरात पळ. शेम कंडिशन आहे बाबा. जेवढा पचल तेवढाच रे पळावा, नाही तर नाही पचला का मग योकूच आजार. बेकार आजार. हो नको धन होईल मग काय आहे. चला जाऊया. 21 धाबा धावपलकावरती आहेत. सध्याच्या स्थितीला एक गडी गमावलाय. अजून जर पाहिलं गेलं तर पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. फलंदाज की गोलंदाज ते देखील पाहावं लागेल. यावेळेस देखील डावकुरा त्याचा फलंदाज विजय आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती. तर गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ. यावेळेस विजयचा फटका चांगला आहे. क्षेत्रक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्रक्षण. एक धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो देखील तितकाच वेगाने केला जातोय. हळदी नाही का रे आज का
नाही म्हणजे बरीच गँग आहे ना, ते काय सांगायचं हळदी चांगल्या म्हणजे गँग बहुतेक हे टायमाला कवड वाजलं 11 ना, हे टायमाला लागलं घडी. एकंदरीत आपण जाऊया पुन्हा एकदा सातत्यानं मित्रांनो, फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट, कारण की याच्या व्यतिरिक्त मी कुण्या खेळाडूचं कुण्या प्रेक्षक वर्गांचं मन दुखवण्याचा प्रयत्न करत नाही. तुमची साथ फक्त मला हवी आहे. मला सगळा ओके वाटला, पण किपरची पोझिशन देखली तर एकच ती पोझिशन आठवली मला. मुळीच पोझिशन धड खालतही नाही धड उभाही नाही. बरोबर नक्कीच आपण पाहतोय अगदी हरीला आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू आहे. साथीनं अनेक मॅचमध्ये आम्ही पंचांची भूमिका देखील त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. यावेळेस मात्र खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. हा बरोबर आहे. सासूबाई सासू मांडली असू बॉल शिरा घुसू घुसू सीमा पार चौकार. लिंबू मला मारी लागा लिंबू मला मारी ला ड्रिंक ट्रॉली जाऊ दे. समीकरण आहे खऱ्या अर्थाने आतापर्यंत जर विचार केला तर आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि 12 चेंडूमध्ये विचार जर केला तर 26 धावा दाबोलीकावरती एकवटल्या गेल्या सध्याच्या स्थितीला. आता ते पाणी पितात तोपर्यंत तुम्हाला एक आयडिया सांगतो. परवा तिथे एक मॅचीला माझी गेली होती ते एकाना पटकन माझ्या अंगाला जो स्कोरर होता त्यांना विचारला माझं सांग तू शाळा शिकलाय का? म्हणून मला शाळा शिकलो बाबा, आश्रमला मार खाऊन का होईना पण शिकलो. मग सांगा पेशव्याचा जन्म काही झाला. माझ्या डोक्यात काय तेवढा मेंदू होता उलासा होता. मग त्याला अरे बाबा माझा आबा मला शाळा शिकायला आहे का बाळात पण करायला आहे. कारण शाळा शिकायला माणूस जरा जा वेगळा आणि बाळात पण करायला तो माणूस म्हणजे पका फिट डोक्यात ठेवतो. हेच नक्कीच. चला जाऊया मित्रांनो आता मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण जर पाहिलं तर सध्याच्या स्थितीला 12 चेंडूचा खेळ झालाय. 26 धावा बनवल्यात. येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 20 धाबीची आवश्यकता आहे मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती जय आलाय. बरोबर 4.5 पावणे 5 फुटाचा बॉलर हो मापून ओके. तर नक्कीच आता पाहावं लागेल 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 20 धाबीची गरज. इथून पुढे मॅच मध्ये कोण कुणाच्या कोण कोणत्या संघावरती वर्चस्व गाजवेल ते देखील पाहावं लागेल. नेक्स्ट मॅच आहे ती म्हणजे टीम आंबेवाडी विपक्षीय डिंगडॉंग धोदानी. दोन्ही संघ नाही आले असतील तर नक्कीच आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या लगेच. पहिला चेंडू आपण पाहिला. पहिला चेंडू डॉट अदळत असताना जैनच चांगली सुरुवात केली. कन्यादान करस महा. एक हंडा एक तांब्या एक ताट एक चमचा एक बॉल एक धाव कन्यादान. मम आत्मह नका जाऊ दे. पंच डोळ्याला पाणी लावा नका लावू. रात झाली काय सांगायचं आहे. कन्यादान केला बाबा यांना. एकंदरीत वाईट चेंडू हाताळला. नेक्स्ट बॉल पाहावं लागेल आता कशा प्रकारचा हाताळला जाईल. याचा आहे बरं आहे काय सांगायचं आहे. ती एक म्हण आहे नाही का जीव जाईना म्हणून कसं तरी हातपाय खोडायचा अशी तर आहे. आंधळी शॉट दे काय भेटला डोक्याला शेकवून घेतला गड्याना. एस पंच 22 बरं लेग बाईज तर लेग बाईज कशी का ना पण एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय मित्रांनो. 28 या धावसंख्येवर सध्याच्या स्थितीला निश्चित रानसाई क्रिकेट संघाच्या जय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. नेक्स्ट बॉल यावेळेस खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल. चांगला चेंडू हाताळला यावेळेस. खरे आता जो बॅक थ्रो हवा होता तो बॅक थ्रो मात्र जय ते मिळवून देत असताना आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली. 20 धावा बनवायच्या होत्या खऱ्या अर्थाने. तिथून संघर्ष सुरुवात झाल्या आणि आता जर विचार केला तर इथून मॅच मध्ये अजूनही रंगत आपल्याला पाहायला मिळेल शंका नाहीये. यावेळेस हो दम खाऊन ठोका दिला गड्याना. चिलिम झुटका इमल गुटका बॉलर फुल बॅटमॅन मोकार खुश दणदणीत खानखानी षटकार बेकार. अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जो उडू देतो षटकार जाऊ दे फोल दादूचं एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोल दादूचं एक शॉट वन्स मोर. थँक्यू डिझे.
नक्कीच आता समीकरण म्हटलं तर इथून पुढे मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 12ची आवश्यकता आणि यावेळेस देखील चेंडू हवेत. ओहो, यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. विकेटचं पतन. अजून एक फलंदाज होईल बाद. परीक्षा झाली आता लग्न हो आली, परीक्षा झाली आता लग्न हो आली, आपलं टेन्शन हो सगळं मिटल, आपलं टेन्शन हो सगळं मिटल, औंदा लग्नात जाऊन जाई एकतरी पुरी पडल. आपू लग्नात जायच्या आधी लोक पटवून मोकळा होता. लग्नाला लेबलच ठेवत नाही पार. हळदीला मग लायसनवालाच फक्त डोळं मिचकून लाईन माराय. काय सांगायचं आहे. एकंदरीत आपण पाहतोय डीजे नितीनच्या माध्यमातून देखील चांगले संगीत मॅचमध्ये रंग भरण्याचं कामानं जेव्हा जेव्हा सातत्यानं म्हटलं जातं ना, समालोचन जेव्हा आम्ही करत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने आमच्या आवाजाची काळजी जर घेत असेल कोणी तर ते म्हणजेच आमचे साऊंड सिस्टमवाले. आणि खऱ्या अर्थाने पनवेलमध्ये अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो डीजे नितीनला. आज देखील आपण पाहतोय या मैदानावरती, कारण की डीजे नितीनच्या साऊंड जिथे असेल ना तिथे फक्त माईक घेतल्यानंतर अलगद जरी म्हटलं ना तरी खऱ्या अर्थाने आवाजाला गोडवा पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची कडा घेतली, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक दूरवर एकदा घेण्याचा प्रयत्न आणि बघता टांगा पलटी, घोडा फरार, सीमा पार, 4 चौकार. शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा, मी अंगार भंगार नाही र. शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा, मी अंगार भंगार नाही र. थँक्यू डिझाय. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 8 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 8 धाबा. इथून पुढे मॅच मध्ये रंगत. आणि आंबेवाडी टीमचे संघनायक आणि टीम डिंगडॉंग धोदानी संघाचे संघनायक या टॉस कराय या नाही तर वली सुकी सोपा गावठी उपाय. मग काय वली सुकीच कराय याकडे हो. नको झाले तर तुम्हाला द्यायचं तर तुम्हाला नवीनच पाहिजे. दहन केली आहे तुम्ही काय झालं, ऊस गोड लागला म्हणून मुळा सकाळ नका ना खाऊ, मगून काय तर ठेवा. एकंदरीत जाऊया शेवटचं षटक. आणि शेवटचं षटक हाणामारी, कुथवा खुती, रेमटा रेमटी, धोदा याचीवर. डावखुरा आताचा फलंदाज तर गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे हरी. शिट्ट्या मारू नका. शिट्ट्या मारल्या मग काय माहिती आहे का, आता नाही 11च्या आत मारा, काय मारायच्या त्या 12 नंतर भूता जमा होत्या. पार नको धन उतार करायला लागतील. हरी आलाय. हरीचा हा चेंडू आणि हरीनं ओहो इथे सेलची संधी होती परंतु पावला प्रेक्षक वर्ग. यस आउटा पार षटकार. देखे जरा इसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. थँक्यू डिझाय. आता शेवट विचार जर केला तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 2 धाबीची आवश्यकता मॅच मध्ये. तर निश्चित आपण पाहतो इथे टॉस केला जातोय. एका साईडला आपण पाहू शकाल आंबेवाडी बेसंग आणि त्याच्या समोर डिंगडॉंग धुतानी संघ इथे केला जातोय. आमच्या अतिथी मान्यवर निश्चित आपण पाहू शकाल माझे एंटरप्राइजेस सर्व्हिस चषक 2023 त्याच्या माध्यमातून करणारी स्पर्धा कर्नल सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याच्या शुभास्ती इथे नाणेफेकीचा कॉल केला जातोय. नाणेफेकीचा कॉल इथे लागला जातोय. निश्चित आपण पाहू शकाल आंबेवाडी बस संघ आपलं डिसिजन कलवान लगेच मैदानावरती उतरा. कंटिन्यू योगेश वाघ सर. यस नक्कीच आपण पाहतोय विजयासाठी आता 1 धाबीची गरज. यावेळेस फुलरलेचा चेंडू पुन्हा एकदा गलीफळ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू सीमारेषेचा बेत घेत असताना मॅच इथे होते फिनिश, मॅच होते कंप्लीट. हा सामना जिंकला ते म्हणजे टीम रानसाई क्रिकेट संघानं. हार्डलक टीम टपालवाडी विजय संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. थँक्यू डीजा. तर इथे आमच्या मान्यवरांचा सत्कार